पावट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी पावट्याच्या शेंगा सोलून त्यातील बिया काढून घ्यायच्या। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेलाच्या पळीने एक पळी तेल घालून घ्यायचं। तेल तापलं की मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा घालायचा। कांदा घातल्यावर कांद्याला थोडासा लालसर कलर येईपर्यंत 2 ते 3 मिनिटं कांदा चांगला परतून घ्यायचा। नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये पावट्याच्या बिया घालायच्या। पावट्याच्या बिया घातल्यावर मीडियम गॅसवर बिया चांगल्या 3-4 मिनिटं परतून घ्यायचं। आता यामध्ये 2 चमचे घरचा काळा मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं। 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चांगलं मिक्स करून 1 वाटी गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवर भाजी चांगली 4 ते 5 मिनिटं शिजू द्यायची। 3-4 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता भाजी छान तयार झाली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा। तयार झाली आहे मस्त टेस्टी झणझणीत पावट्याची सुकी भाजी। तरी तुम्ही अशा पद्धतीने पावट्याची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।